प्रेक्षकांनो, तारिणी या मालिकेच्या लेटेस्ट अपडेटमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तारिणी ऑपरेशन तिरंगा मिशनसाठी निघाली, ती पोहोचली सुद्धा. परंतु इकडे मात्र जे वादळ केदारवर आलेलं आहे आणि त्यानंतर ज्या काही गोष्टी खांडेकर कुटुंबामध्ये घडत आहेत आणि त्याचबरोबर आपण पाहतो की सगळ्यात मोठ्या व्यक्तीला केदारला आता सामोरे जावं लागणार आहे आणि ती व्यक्ती म्हणजे जे जे. कारण की जे जे ना सुद्धा ऑपरेशन तिरंगाबद्दल कोणतीच कल्पना नाहीये. तारिणी कुठे गेली आहे हे त्यांना सुद्धा माहीत नसतं आणि विशेष म्हणजे केदारच्या टीमला सुद्धा ही खूप मोठी समस्या ही केदारसाठी बनलेली असते. आता जे जे मॅडमला केदार काय उत्तर देणार आणि तसेच आपण पाहतो की खांडेकर कुटुंबामध्ये सुद्धा तारिणीच्या चारित्र्यावर सुद्धा शिंतोडे उडवले जातात आणि त्यानंतर केदारचा राग अनावर होतो. तर प्रेक्षकांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. प्रेक्षकांनो, आपण पाहतोय की तारिणीने घर सोडलं, परंतु ज्या गोष्टी त्यानंतर घडतील याची कल्पना ही केदार तारिणीला होती. परंतु त्यानंतर इतकं काही घडेल असं मात्र केदारला वाटलं नव्हतं आणि केदारला वाटलं होतं की तारिणी गेल्यानंतर तो सगळं काही हँडल करेल. परंतु आता मात्र जे प्रश्न विचारले जात आहेत आणि त्यावर जे काही तारिणीच्या चारित्र्यावर बोललं जात आहे हे केदारला सहन होत नाही आणि केदारचा राग अनावर होतो. प्रत्येक जणांची नजर ही केदारच्या चेहऱ्याकडे असते. तारिणी काहीच न सांगता ही घरातून निघून गेली आहे. कारण की जेव्हा केदार तारिणीला शोधत होता तेव्हा चेतना काकू सांगतात की केदार सुद्धा तारिणीला शोधत होता. म्हणजे सगळ्यांच्या लक्षात येतं की तारिणी ही केदारला न सांगता घरातून निघून गेली आहे. आता मैत्रिणीकडे जाण्यासाठी, मैत्रिणीची मदत करण्यासाठी मध्यरात्री जाणं हे कितीपत योग्य आहे असं सुद्धा केदारला ऐकून घ्यावं लागतं. खरं तर केदारला समजलं आहे की तारिणी गेली आहे, परंतु आता या सगळ्यांना कसं उत्तर द्यायचं हे मात्र केदारला कळत नसतं आणि त्यात युवराज मात्र जे काही बोलून जातो तेव्हा मात्र केदारचा संताप होतो. कारण की युवराज म्हणत असतो की अरे वा, म्हणजे मला असं वाटतंय की जी तारिणी आहे ही मात्र चांगलीच मोठी खिलाडी निघाली आहे, खूपच चालबाज निघाली आहे. कारण की ज्या पद्धतीने मुखवटा घेऊन घरामध्ये फिरत होती, मोठी सून, चांगली सून आणि सुसंस्कृत असं काहीतरी तिचं वर्णन बरेच जण घरामध्ये करत होते. आणि तेव्हा मात्र युवराज आपण पाहतो की कौशिकी आणि दयानंद खांडेकरांकडे पाहत असतो आणि आता मात्र जे काही तिने केलंय त्यावरून तर माझ्या तर लक्षातच आलंय की ती खूपच मोठी खिलाडी होती. आणि तेव्हा मला असं वाटतं हेल्पर की ती तुला सुद्धा सोडून गेली आहे. म्हणजे मला असं म्हणायचंय की ती मैत्रिणीकडे नाही तर ती मित्राकडे गेली असणार. बहुतेक तुझ्याजवळ तिचं मन लागत नसेल म्हणून एखाद्या मित्राजवळ मन वळवण्यासाठी ती गेली असेल असं युवराज बोलतो. आणि तेव्हा युवराजचे हे शब्द सगळ्यांना धक्का देतात. कौशिकी, दयानंद खांडेकर हे सुद्धा युवराजला अडवण्याचा प्रयत्न करतात. परंतु तेवढ्यातच आपण पाहतो की केदार मात्र युवराजची कॉलर पकडून त्याला म्हणतो की तुझी हिंमत कशी झाली, तुझी जीभ हसडून तुझ्या हातात ठेवेल. युवराज, शब्द सांभाळून वापर, तू कुणाबद्दल बोलतोय. तेव्हा मात्र दयानंद खांडेकर सुद्धा म्हणतात की युवराज, तुला कळतंय का, ती तुझी वहिनी आहे आणि तू वहिनीबद्दल असं बोलतोयस. आणि तेव्हा कौशिकी सुद्धा म्हणते की एखाद्याबद्दल असं बोलणं युवराज खांडेकरला शोभत नाही. युवराज, केदारची माफी माग. आणि केदारला सुद्धा कौशिकी ही शांत राहायला सांगते. परंतु केदार खूप संतापलेला असतो आणि तो युवराजला मारण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु दयानंद खांडेकर सुद्धा युवराजला आणि केदारला शांत राहायला सांगतात. घरात काय सुरू आहे आणि तुमचं काय सुरू आहे, युवराज केदारची माफी माग. तेव्हा मात्र युवराज म्हणतो की अरे वा, म्हणजे ती तारिणी स्वतःच्या नवऱ्याला सुद्धा न सांगता घर सोडून जाते आणि त्यानंतर मीच त्या हेल्परची माफी मागायची, मी काही बोलायचंच नाहीये. म्हणजे हे सगळं करून सवरून माझ्यावरच येतं नेहमीप्रमाणे, मला काही ते नवीन नाहीये असं मात्र युवराज म्हणत असतो. आणि त्यानंतर तो म्हणतो की हेल्परची मी माफी मागत नाही, कारण की मला जे खरं वाटतंय ना, ती माझी वहिनी आहे, तर माझ्या दादाची, मला हेल्पर दादाची मला काळजी वाटतेय की ती बहुतेक माझ्या दादाला कायमचं सोडून गेलेली आहे. तेव्हा मात्र केदार म्हणतो की तुम्हाला तारिणी कधी कळणारच नाही. तारिणी काय आहे हे मात्र फक्त मलाच माहिती आहे. तारिणीला समजून घेण्याची आणि तारिणीला ओळखण्याची तुमची लायकी नाहीये असं बोलून मात्र केदार तिथून निघून जातो. केदारला खरं तर मनापासून खूप वाईट वाटलेलं असतं. परंतु प्रेक्षकांना आपण पाहतो की जो कोणी गुन्हेगार आहे तो घरातच आहे आणि जे काही केदारचे शब्द असतात की तुम्ही तारिणीला ओळखत नाही, तारिणीला ओळखण्याची तुमची लायकी नाहीये. आणि म्हणजे याचा अर्थ काय असू शकतो, तारिणीला कोण ओळखत नाही आणि तारिणी काय आहे हे केदारला काय म्हणायचं होतं याचे प्रश्न मात्र सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसू लागतात.
मग घरातला खरा गुन्हेगार कोण आहे, कौशिकी की दयानंद खांडेकर? कारण की त्या दोघांचेही चेहरे मात्र पडलेले असतात. आणि त्यानंतर आपण पाहतो की निशी, पद्मिनी या दोघीजणी सुद्धा तारिणीला बरंच काही वाईट बोलत असतात, परंतु कौशिकी मात्र त्यांना सांगते की सध्या काही तुम्ही बोलू नका, असं काही घडलेलं नसणार. तारिणी तिथे मैत्रिणीसाठी, मदतीसाठी ती गेलेली आहे, परंतु तिचं असं जाणं हे मान्य नाहीये आणि इथून पुढे जर ती परत या घरात आली तर तिला या घरात जागा नाहीये. घराच्या कर्तव्याला महत्त्व न देता ती या घरात राहू शकत नाही. इकडे आपण पाहतो की केदार रूम मध्ये गेलेला असतो, त्याला वाईट वाटत असतं, त्याच्या डोळ्यात पाणी येतं आणि तारिणीचं पुन्हा लेटर तो वाचत असतो. आणि हे सगळं असं घडणार आहे याची कल्पना तर अगोदर होतीच, परंतु इतक्या जणांच्या प्रश्नांना अशा प्रकारे मला उत्तरं द्यावी लागतील आणि त्यानंतर मात्र तरी सुद्धा केदार तारिणीसाठी स्वतःमध्ये हिंमत आणून मी सगळं काही सांभाळून घेईल असं स्वतःला सांगत असतो. प्रेक्षकांनो, त्यानंतर आपण पाहतो केदारला केदारच्या टीमचा फोन येतो आणि त्यानंतर सांगण्यात येतं की जे मॅडमनी सगळ्यांनाच बोलवलेलं आहे आणि तेव्हा नेहमीप्रमाणे टीम तारिणी आणि केदारला या दोघांनाही बोलवलेला आहे तो निरोप असतो. परंतु प्रेक्षकांनो, आपण पाहतो की आता केदारला मोठा प्रश्न पडतो की तिथे जे मॅडम पण असणार, जे मॅडमनी बोलवलंय म्हणजे त्या तिथेच असणार आणि त्यानंतर त्यांना सुद्धा हा प्रश्न पडेल की तारिणी कुठे आहे. तेव्हा मी त्यांना काय सांगणार? त्यांना या ऑपरेशन तिरंगाची कल्पना असेल का? की त्यांना काही फोन कॉल आले असतील का? त्यांनी मला विचारल्यानंतर मी काय सांगणार आहे, असा मोठा प्रश्न हा केदारला पडलेला असतो. आता मात्र तिकडे जाणं आवश्यक आहे, त्यापेक्षा आणखीन गोंधळ नको म्हणून केदार त्याचं आवरून आपण पाहतो की केदार निघालेला असतो. तेव्हा मात्र प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्टीची आठवण करून देणारी तारिणी त्याच्या सोबत नसते. जाताना काहीतरी खाऊन जा असं म्हणणारी तारिणी तिथे नसते. तेव्हा स्वतःहून केदार सगळं काही करत असतो, परंतु त्याच्या मनामध्ये प्रत्येक वेळेस तारिणीची आठवण येत असते. त्याचबरोबर आपण पाहतो की घरामध्ये सुद्धा तारिणी नेमकी खरंच कुठे गेली असेल आणि खरंच ती केदारला सोडून गेली असेल का, यावर चर्चा मात्र रंगत असते. तेव्हा मात्र दयानंद खांडेकर सगळ्यांना समजावतात की असं काही झालेलं नाहीये, ती मुलगी तशी नाहीये, तुम्ही तिच्याबद्दल असं काही बोलणं खरंच खूप चुकीचं आहे. परंतु युवराज मात्र म्हणत असतो की देव माणसाला सगळेच देव माणूस दिसत असतात, बहुतेक तुम्हाला त्याचा जास्त प्रभाव पडलेला आहे, परंतु मी तुम्हाला सांगतोय की माझे शब्द हे खरे ठरणार. नक्कीच ती त्या हेल्परला धोका देऊन गेलेली आहे. त्यानंतर युवराज म्हणतो, मला तर असं वाटतंय MNN मध्ये मोठी न्यूज द्यावी की तारिणी केदार खांडेकर मध्यरात्री खांडेकर कुटुंबाचं घर सोडून घरातून निघून गेली आहे. त्यानंतर जी काही चर्चा मार्केटमध्ये MNN ची होईल ना, ती तर दयानंद खांडेकर तसेच कौशिकी खांडेकरांना आवडण्यासारखी आहे. कारण की माझ्या न्यूज नंतर जे काही वादळ निर्माण झालं होतं त्याचा फायदा मी आता करून घेणार, असं मात्र आपण पाहतो की पद्मिनीला युवराज म्हणत असतो. प्रेक्षकांनो, इकडे केदार हा पोहोचलेला असतो. तिथे अगोदरच जे मॅडम ह्या आलेल्या असतात आणि जेला पाहिल्यानंतर खरं तर केदारला घामच फुटतो, कारण की आता पुढे काय म्हणणार आहेत त्या आणि मी काय म्हणायचं आहे हे मात्र केदारला कळत नाही. परंतु प्रेक्षकांनो, तारिणी ऑपरेशन तिरंगासाठी निघालेली आहे, ती तिथे पोहोचलेली असते ही गोष्ट मात्र कोणालाच माहित नाहीये, फक्त ती गोष्ट केदारलाच माहित असते. आणि इकडे आपण पाहतो की जेला सुद्धा याबद्दल कोणतीच कल्पना नसते. त्यानंतर मात्र जे टीम मध्ये विचारते की मी असा निरोप दिला होता की त्या दोघांनाही इथे यायचं होतं, तर तुमची बॉस म्हणजे तारिणी कुठे आहे असं विचारल्यानंतर मात्र टीम मधील मेंबर सांगतात, हो आम्ही तसाच निरोप दिला होता, बॉस येतीलच, केदार सर आता आले आहेत. आणि त्यानंतर मात्र जे म्हणतात की हो मला दिसत आहे केदार इथे आहे, परंतु तारिणी कुठे आहे, तुमची बॉस कुठे आहे असा प्रश्न विचारल्यानंतर मात्र केदार काहीच बोलत नाही. आणि त्यानंतर आपण पाहतो की सगळ्यांच्या नजरा ह्या केदारवर असतात. केदार काहीतरी उत्तर देईल, परंतु केदार सुद्धा काहीच उत्तर देत नसतो. युवराजचे फोन कॉल हे रेकॉर्ड झालेले आहेत. युवराज कोणाशी तरी कॉन्टॅक्ट करत आहे ही गोष्ट जे पासून लपवलेली असते आणि त्यामुळे प्रत्येक गोष्ट सांगायची आहे असं त्यांचं ठरलेलं नसतं, कारण की जे सुद्धा काहीतरी आपल्यापासून लपवतेय. आपण पाहतो की जे ही भ्रष्टाचारी ऑफिसर आहे आणि त्यानंतर पैशासाठी काम करणारी जे आता तारिणी मिशनवर नाहीये, म्हणजे सध्या त्यांचं जे मिशन आहे, जो कोणी गुन्हेगार आहे, जो गुलाबचा बॉस आहे, त्याला शोधण्याचं काम सुरू असतं. आणि तेवढ्या तारिणी ही या मिशनवर नाहीये ही गोष्ट जेव्हा जेला समजते तेव्हा मात्र जे तारिणीला संशयाच्या घेऱ्यात घेणार आहे. प्रेक्षकांनो, आपण पाहतो की तारिणी आता तिथे नाहीये. तेव्हा केदारला प्रश्न विचारले जातात, तेव्हा मात्र केदार सांगतो की तारिणी मध्यरात्रीपासूनच घरी नाहीये. जे खरं आहे तो मात्र केदार तिथे सांगून जातो. आणि त्यानंतर तारिणी कुठे आहे आणि ती खरंच कुठे गेली असेल असे प्रश्न सुद्धा विचारले जातात, परंतु केदार म्हणतो की तिने कोणतीच कल्पना दिलेली नाहीये.
तारिणी आता इथून पुढे आपल्यासोबत नसेल एवढंच मात्र केदार सांगू शकतो। आणि त्यानंतर मात्र जे म्हणतात की हे एवढंच सांगू केदार तू यातून सुटू शकत नाही, तुझी ती बायको आहे, तुम्ही एका घरात राहता आणि तू फक्त एवढंच सांगतोय की तारिणी इथे नाहीये, मला हे दिसत आहे, मला समजत आहे, परंतु ती कुठे गेली आहे हे तुला माहित नाहीये, हे अशक्य आहे। तेव्हा मात्र केदार म्हणतो की खरंच मॅडम मला याबद्दल कसलीच कल्पना नाहीये, मी सुद्धा तोच विचार करतोय की तारिणी कुठे आहे, परंतु जिथे कुठे असेल ती पुन्हा इकडे येईल, तोपर्यंत आपण आपली कामे करूयात असं केदार स्वतःहून जेजेला सल्ला देतो। तेव्हा मात्र जे म्हणते की आता पुढे काय करायचे हे मी ठरवणार, तुम्ही नाही। आणि प्रेक्षकांनो आपण पाहतो की तारिणीच्या टीमला सुद्धा माहित नाहीये की खरंच तारिणी म्हणजे बॉस कुठे आहेत आणि केदार सरांना माहित नाहीये, असं कसं होऊ शकतं। आता ऑपरेशन तिरंगाबद्दल तारिणीबद्दल केदार हा त्याच्या टीमला सांगू शकेल का, कारण की सगळ्यांच्याच मनामध्ये असंख्य प्रश्न आहेत। परंतु प्रेक्षकांनो हे मिशन तारिणीसाठी सुद्धा किती महत्त्वाचं होतं हे त्याच्या टीमला सुद्धा माहिती आहे आणि तरी सुद्धा हे मिशन सोडून तारिणी इथे नाहीये याचं काहीतरी मोठं रहस्य असणार असं जेजेला वाटतं। त्यानंतर जेजे या गोष्टीचा दुसरा अँगल लावते, तिला असं वाटतं की नक्कीच गुलाबच्या बॉसपर्यंत तारिणी पोहोचली असणार आणि जी रक्कम माझ्या घशात जाणार होती ती मात्र तिने स्वतः हडपली असणार असा विचार सुद्धा जेजे करू लागते। तर आता प्रेक्षकांनो सगळ्यात आता जेजेला तारिणीबद्दल जाणून घेण्याची इच्छा झालेली आहे। आता जेजे तारिणीचा शोध घेण्यासाठी तिच्या टीमला सांगेल का आणि त्यानंतर ती कुठे गेली आहे आणि कशासाठी याचा शोध जेजे घेईल का, तसेच घरातल्या सदस्यांना खांडेकर कुटुंबातील सदस्यांना तारिणीचा शोध घेण्यासाठी दयानंद खांडेकर फोर्स करतील का, हे पाहणे इंटरेस्टिंग होणार आहे। आणि या सगळ्या गोष्टींना केदार कसा हँडल करेल हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल। तसेच प्रेक्षकांनो तारिणी सुद्धा ऑपरेशन तिरंगासाठी पोहोचली आहे, आता ती तिथे मोठ्या आव्हानांना सामोरे जाताना दिसून येईल। तर प्रेक्षकांनो तारिणी ही मालिका आता खूपच रंजक वळणावर आलेली आहे। घर सांभाळून कर्तव्य सांभाळणारी तारिणी आणि केदार हे आपल्याला पाहायला मिळतील। तर प्रेक्षकांनो तारिणी या मालिकेच्या लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका।